यस्त्री या साहित्य विचाराच्या विद्यार्थ्यांचं पुनश्च स्वागत. आता आपण शेवटचं चौथं किंवा या एकूण याच्यामधलं आठवं हे प्रकरण बघणार आहोत, कारण तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम आहे, लक्षात घ्या. मागच्याही 4 प्रकरणं याला असणार आहेत आणि हेही 4 प्रकरणं अभ्यासाला असणार आहे, लक्षात घ्या. तर त्याचं वर्गीकरण कमी जास्त आहे. 80 मधले जवळपास 48 मार्क इकडे आणि 32 मार्क तिकडे, एवढाच फरक आहे. त्यामुळे मागचंही सेमिस्टरचं सगळा अभ्यास तुम्ही करणं अभिप्रेत आहे. आता हे शेवटचं प्रकरण आठवं याच्यातलं साहित्य प्रकाराची संकल्पना. आता आपण सतत साहित्य, ललित साहित्य असं एक शब्द सतत रूढी संकेतामुळे वापरत असतो. त्याला नेमका असा अर्थ असला तर काय आकार नाही, रूप नाही, काय विचारांती असं आपल्या लक्षात येतं. कारण साहित्य ही संकल्पनाच मुळे अमूर्त आहे. म्हणजे एका खोलीत सगळं कथा कादंबरी कोंबून ठेवून बघायचं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, बरोबर आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. तिचं अस्तित्व साहित्याचं अस्तित्व हे नेहमी प्रकारनिष्ठ असतं. प्रकारनिष्ठ साहित्य कृतीवर असतं. एरवी सुद्धा आपण असं म्हणत नाही मी साहित्याचं वाचलं, मी साहित्य वाचलं आज. नाही, आपण काय म्हणतो, कादंबरी वाचली मी आज, हे नाटक वाचलं, हे कविता संग्रह वाचला, असं म्हणत असतो. साहित्यविषयक विचारापर्यंत जाण्याचा मार्गही साहित्य प्रकाराच्या विचारामार्फतच बनलेला असतो आणि म्हणून आपण कथा, कविता, कादंबरी अशा प्रकारांचा आधार घेतो. आता मुळामध्ये असं आपल्या लक्षात येईल की वॉरेन आणि वेलेक यांनी म्हटल्याप्रमाणे साहित्य प्रकाराचा सिद्धांत, हे लक्षात घ्या MCQ साठी, साहित्य प्रकाराचा सिद्धांत हा व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे. एक साहित्याचं व्यवस्थापन करणं एवढंच त्याचं काम आहे, बरोबर आहे. धर्मसंस्था, विद्यापीठ, राज्य शासन अशा संस्था आहेत, तसंच साहित्य प्रकार ही एक संस्था आहे. एखादा प्राणी किंवा वस्तू, मंदिर, ग्रंथालय, राजभवन यांचं जसं अस्तित्व असतं तसं साहित्य प्रकाराला अस्तित्व नाही, कारण ते मूर्त आहे, दिसतंय. तसं साहित्य प्रकार काय आपल्याला दिसत नाही. तर एखाद्या संस्थेप्रमाणे त्याचे अस्तित्व असते. एखादा सदस्य विद्यमान संस्थेमार्फत कार्य करू शकतो, तसंच आत्मविश्वासही साधू शकतो. तर तसंच साहित्याच्या प्रकाराबद्दल आपल्याला म्हणता येईल, म्हणजे त्या संस्थात्मक स्वरूपातलं. आता वरवर पाहता केवळ प्रकाराच्या रूपानेच मूर्त होणाऱ्या या साहित्य प्रकाराचं वर्गीकरण करण्याची गरज आहे का, त्याची शक्यता आहे का? कारण शेवटी ललित साहित्य मिळून आपण ललित कलेचा विचार करतो. ललित कलेमध्ये ललित साहित्य हा कला म्हणून, प्रकार म्हणून विचार करतो. तर ही वर्गीकरण करण्याची गरज काय? जी वस्तुस्थिती प्रत्यक्षात मोठ्या परंपरेने अस्तित्वात आहे, तिच्या अस्तित्वासंदर्भात शंका घेण्याचं कारण काय? असं वाटणं आपल्याला शक्य आहे, पण थोडंसं निरीक्षण केलं की ते तितकंसं बरोबर नाही. साहित्याचं जे वर्गीकरण केलं जातं प्रकारामध्ये, ते शास्त्रीय आहे का? तर ते शास्त्रीय नाही. परंपरेने चालत आलेल्या संकेतामुळे आपण याला कादंबरी, याला काव्य, याला नाटक वगैरे असं म्हणतो. पण विशिष्ट स्वरूपाचे लेखन आणि विशिष्ट प्रकार असं काही नातं असतं काय? तर याचं उत्तर देणं अवघड आहे. आपल्याला एक त्याचं सोपं उदाहरण घेता येईल, पण लक्षात घेतो ही मराठीतली एक सर्वमान्य प्रसिद्ध कादंबरी. पण ती कादंबरी म्हणून चांगली आहे का? किंवा एकच प्याला हे सर्वमान्य नाटक आहे, आजही ते प्रसिद्धच आहे, बरोबर. पण ते नाटक म्हणून चांगलं आहे की ते नाटकातलं बाकीचं जे काही अनुभव विश्व आहे ते म्हणून चांगलं आहे? तर त्याचं मूल्यमापन करताना फक्त कादंबरी आहे, नाटक आहे याची आपण सूचना देऊ शकतो, बस. एरवी आपण त्याचं मूल्यमापन करताना त्याच्यातलं आशय विश्व, अभिव्यक्ती विश्व याच्याकडे वळतो. विना ढवळे यांनी या बाबतीत असं म्हटलंय की अशा प्रकारच्या वर्गीकरणाची खरी आवश्यकता व उपयुक्तता म्हणजे आपण लेखनाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे हे प्रकाराने निश्चित होते. एका विशिष्ट दृष्टिकोनातून, एका विशिष्ट अपेक्षेने आपण प्रत्येक प्रकार वाचतो. काय म्हणजे समजा आपण आता
नाटक पाहायचं आहे, तर आपली एक मनोवृत्ती तयार होते की चला आज नाटक पाहायला जायचं वगैरे वगैरे. काय तर लेखनाचा अर्थ एकूण त्याच्या प्रकारावर, त्याच्या रूपावर ठरतोय सत्य आहे. लेखन प्रकार जरी लेखकाने स्वतः सांगितलं नाही, तरी वाचक जर संपन्न असेल, अभिरुची संपन्न, तर तो आपल्या अनुभव आणि माहितीवरून तो ठरवताना व त्या अनुराधाने त्या लेखनाचा आस्वाद घेताना दिसतो. एकदा लेखनाचा प्रकार समजला की मग मात्र त्याची मानसिक एक वृत्ती प्रवृत्ती तयार होते आणि मग त्या समजुतीच्या आधारानेच बरेचदा आपण ते पुस्तक वाचतो. की प्रकार समजला की मग आपल्याला त्या दिशेनं वाचन करता येतं. बरेच मुलं असं म्हणतात लायब्ररीत गेल्यानंतर, अहो सर मला एक एखादी कादंबरी द्या. हं. मग तो काउंटरवरचे लोक विचारतात की कोणती कादंबरी? नाही, एखादी चांगली कादंबरी द्या. बस त्याला नाव काही माहीत नसतं. पण त्याला कादंबरी हे त्यानं कुठंतरी वाचलेलं असतं, त्यानं कादंबरी वाचलेली असते. त्याला नाव आठवत नाही कुठल्या लेखकाचं, पण एक चांगली एखादी कादंबरी द्या असं तो म्हणतो. तर तेव्हा असं दिसतं की साहित्याच्या एका पसाऱ्यात क्षेत्रात या साहित्य प्रकारांची उपस्थिती आवश्यक आहे. तर्कशुद्धातही शास्त्रीय नसेल, परंतु साहित्याच्या वर्गीकरणाची संकल्पना त्यामुळं स्पष्ट करणं शक्य होतं. आता आपल्या असं लक्षात येईल की प्रारंभिक जुन्या काळामध्ये वर्गीकरण गद्य आणि पद्य होतं. काय पुढे पुढे अशी सगळी मिळून रचण्याला काव्य समजलं गेलं. म्हणून विश्वनाथासारखा पंडित साहित्याची व्याख्या करताना काय म्हणतो, किंवा सगळेच लोक सगळ्या साहित्याच्या व्याख्या जर तुम्ही पाहिल्या मागच्या प्रकरणातल्या, तर वाक्यम रसात्मक काव्य. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचं सगळ्या व्याख्या आपल्याला दिसतात आणि ते मान्यता पावलेलं आहे. तर भावनापूर्व आणि लालित्यपूर्ण विशिष्ट भाषेचा संवाद काव्यात, संयोग काव्यात असतो असं म्हटलं जातं. भामह, वामन यांनी असे काही रचनाभेद केलेले आहेत. भामा आणि सर्गबंध म्हणजे महाकाव्य, अभिनयार्थ म्हणजे नाटक, आख्यायिका कथा, अनिबंध, अनिबद्ध, अनिबद्ध असे काव्य प्रकार दिलेत. वामनाने अनिबद्ध आणि निबद्ध असे भाग कल्पिलेले आहेत. अनिबद्ध म्हणजे स्फुट रचना, निबद्ध म्हणजे सलगपणे बांधणी केलेली रचना. उदाहरणार्थ नाटक, महाकाव्य. काय तर अशा प्रकारचं विवरण त्यांनी केलेलं आहे. दंडीने तर साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्याचे विवरण करून काव्यकोश म्हणावा अशी ग्रंथरचना आपल्या ग्रंथातून सिद्ध केलेली आहे. रासरी जोग हे मराठीतले समीक्षक असं म्हणतात की हे साहित्य प्रकारातील वर्गीकरण करण्याचं कारण म्हणजे त्याला एक व्यवस्थित रूप देण्याची माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. म्हणजे आपण एरवी सुद्धा निसर्गामध्ये हे झाड, हे झुडूप, हे वडात झाड, हे पिंपळात झाड असं वर्गीकरण करतोच. काय की त्यामुळे संस्कृत ग्रंथकारांनी गुण आणि प्रमाणावर आधारलेले उभे असे वर्गीकरण तयार केले. तर यात सर्व साहित्य समान दर्जाचे मानले गेले. पाश्चात्य लेखक मात्र कवीच्या व्यक्तिमत्व प्रकटनाला विशेष महत्त्व देऊन त्यांनी व्यक्तिनिष्ठ आणि अनुभवनिष्ठ असे वर्ग कल्पिलेले आहेत. त्यानंतर युंग असेल, अरिस्टॉटल असेल, यांनी सुद्धा वर्गीकरणाबद्दल काही एक विचार मांडलेला आहे. युंग तर C.G. युंग हा मानसशास्त्रज्ञ आदिबंधात्मक समीक्षेचा जनक मानला जातो. वेलेन आणि वॉरेन यांनी म्हटल्याप्रमाणे अरिस्टॉटल आणि होरेस यांचे ग्रंथ म्हणजे साहित्य प्रकाराच्या सिद्धांत क्षेत्रामध्ये आपणास मार्गदर्शक ठरणाऱ्या अभिजात संहिता आहे. त्यांच्या काळापासून शोकांतिका आणि महाकाव्य म्हणजे आपल्याकडेही जे त्याच्यातलं शोकांतिका आपल्याकडे नव्हत्या, महाकाव्य मात्र आपल्याकडे आलेलं आहे होतं. हे दोन वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मय प्रकार आपण मानत आलोय. अधिक मूलभूत भेदांची नाटक, महाकाव्य, नंतर भावगीत या भेदांची निदान अरिस्टॉटलला तरी जाणीव होती. बहुतेक आधुनिक साहित्य सिद्धांतामध्ये गद्यपद्य हा भेद मिटून, म्हणजे शाळेत तुम्ही शिकला असाल गद्यपद्य वगैरे, पण हा भेद मिटून
कल्पनाप्रधान साहित्याची विभागणी करण्याकडे आपला आज कल आहे. त्याच्यातून कथा साहित्य म्हणजे लघुकथा, कादंबरी, दीर्घकथा, महाकाव्य, नाटक, ते गद्य असो की पद्य असो, हां, काव्य म्हणजे प्राचीन भावकाव्याशी जुळणाऱ्या संकल्पना जी आहे भावकाव्याची त्याच्याशी जुळणारा, अशी विभागणी करण्याकडे कल आपला दिसून येतो. त्यामुळे एका प्रकारे प्लेटो, अरिस्टॉटल यांनी सुद्धा असे 2-3 प्रकार कल्पिलेले आहेत. म्हणजे प्रस्तुतीकरणाच्या पद्धतीनुसार. आता याच्यामध्ये काय आहे लक्षात घ्या. वर्गीकरण कसं केलं जातं? प्रस्तुतीकरणाची लेखकाची पद्धत काय? मग त्याच्यामध्ये रोमन याकोब्सन आहे, जॉन टर्किस आहे. यांनी मूलभूत साहित्य प्रकाराचं वर्गीकरण केलेलं आहे की भावकाव्य वर्तमानाची अभिव्यक्ती करते, तर शोकांतिका मानवाच्या भूतकाळावर अंतिम न्यायदानाचा निवाडा देते. जणू त्या व्यक्तीचे चारित्र्यच तिच्या चरित्राच्या अंतिम नियतीनुसार साकार होते व महाकाव्य एखाद्या राष्ट्राच्या व वंशाच्या नियतीचे रूप घेते. संक्षेपाने मांडायचं झालं तर नाटकाचे भूतकाळाशी व महाकाव्याचे आपल्या वर्तमान काळाशी तादात्म्य असते असं म्हणता येईल. तर समाजातील स्तर आणि साहित्य प्रकार असाही एक दृष्टिकोन, याची एक सांगड घातलेला दृष्टिकोन आपल्याला दिसतो. जुन्या अभिजातवादी सिद्धांतानुसार अशा स्तराच्या श्रेणीमुळे साहित्य प्रकाराची ही श्रेणी कल्पिल्या गेलेली आहे. सर्वात स्तर कुठला त्या काळात? राजेरजवाड्यांचा. त्यांच्या वर्तन व्यापाराशी महाकाव्य आणि शोकांतिका हे प्रकार जोडले गेलेले आहेत. मध्यम वर्गाशी सुखांतिका आणि सामान्य माणसाच्या स्तराशी व्यंगकाव्य किंवा प्रहसन हे प्रकार जोडले गेलेले आहेत. आज बघा ना, चला हवा येऊ द्या किंवा हास्य जत्रा वगैरे हे कार्यक्रम किती चालत आहेत, कारण ते सर्वसामान्य माणसाला घटकाभर विरंगुळा देत आहे. बरोबर आहे. आता हे सूत्र लक्षात घेऊनच बरं का आपल्याला त्याचे वर्गीकरण, तरतम भाव, उच्च निश्चता खरं म्हणजे निश्चित करणं अवघड आहे. कारण प्रत्येकाचं प्रयोजन, प्रत्येक साहित्यकृतीचं प्रयोजन, रूपसिद्धी वेगवेगळी असते. प्रत्येक साहित्यकृतीची लेखकाची बलस्थाने वेगळी आणि परिणामकारकता वेगळी असते. शिवाय आस्वादकाची आवड निवड सुद्धा वेगळी असते. बरोबर आहे. त्यामुळे तरी पण अतिशय पारदर्शक स्वरूपात कलात्मक अनुभूती व्यक्त करण्याची क्षमता असणारी भावकविता हा साहित्य प्रकार साहित्यामध्ये नेहमीच सर्वश्रेष्ठ मानला जातो. आजही त्याला अपवाद नाही. आता या संदर्भात मिलिंद मालशे आणि रबा मंचरकर यांनी जुन्या नावाचा शोध करून एक चांगले विचार मांडलेले आहेत आणि 4 सिद्धांत त्याच्या संदर्भात सांगण्यात येतात. एक नाममात्रवादी सिद्धांत, कलावादी भूमिकेने सांगितलेला, बरोबर आहे. दुसरा नियामक सिद्धांत, हा अभिजातवादी किंवा नव अभिजातवादी दृष्टीने. दुसरा वर्गीकरणाचा सिद्धांत, तिसरा, आणि चौथा अर्थबोध सिद्धांत. असे 4 सिद्धांत आपल्याला इथं साहित्य प्रकाराच्या संकल्पनेत मांडले जातात आणि त्याच्यातून मग आपल्याला साहित्य प्रकाराच्या वर्गीकरणाची काही तत्वेही दिसतात. तर आपण ती आता टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. धन्यवाद.